महत्त्वाची बातमी, मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या युतीच्या प्रस्तावावरती उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली आहे। हात जोडत काहीही न बोलत थेट जय महाराष्ट्र केला आणि उद्धव ठाकरेंनी हात जोडले। मनसे सोबत युतीवर उद्धव यांचा जय महाराष्ट्र। काही बोलण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी कृतीतून मनसे प्रमुखांच्या हाकेला थेट नकार दिल्याची चर्चा आहे। मनसेच्या युतीवर उद्धव ठाकरेंनी बोलकी प्रतिक्रिया दिली। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आहे की युतीला जर आला तर मी चर्चेला तयार आहे। माझे सहकारी सागर कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत। सागर, अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आहे। थेट जय महाराष्ट्र ठोकला उद्धव ठाकरेंनी राज यांच्या हाकेला ओ देताना। कसं विश्लेषण कराल याचं? माझे सहकारी सागर कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत। आपण बघितलं कशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी मनसे सोबतच्या युतीच्या प्रश्नावरती थेट हात जोडले आणि जय महाराष्ट्र ठोकला। कॅमेरा समोरून थेट उद्धव ठाकरे चालते झाले आणि नेमकं काय उत्तर आहे या प्रश्नाचं हे कृतीतून त्यांनी दिलंय। मनसेनं युतीचा प्रस्ताव पुढे केला आहे। महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया त्यावरती आता येतात आणि पहिली प्रतिक्रिया साहजिकच शिवसेनेची आलेली। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या सगळ्याला काय नेमकी प्रतिक्रिया देणार आहे याची प्रतीक्षा होती। मात्र आता पहिली प्रतिक्रिया त्याच्यावरती शिवसेनेची आलेली आणि शिवसेनेनं त्या मनसेच्या मागणीला थेट जय महाराष्ट्र ठोकला। पुन्हा एकदा आपण पाहूयात काय नेमकं उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आहे की युतीला जर आला तर मी चर्चेला तयार आहे। मनसे सोबत युतीच्या प्रश्नावरती उद्धव ठाकरे यांनी थेट हात जोडले आणि जय महाराष्ट्र केला आणि तिथून उद्धव ठाकरे हे थेट निघून गेले। नेमकी काय उद्धव ठाकरेंची या सगळ्या संदर्भामधली प्रतिक्रिया आहे ती जगासमोर आलेली आहे। माझे सहकारी सागर कुलकर्णी आपल्या पुन्हा एकदा संपर्कामध्ये आलेले आहेत। सागर, थेट हात जोडून जय महाराष्ट्र केलाय, काही बोलण्याऐवजी कृतीतून उद्धव यांनी उत्तर दिलंय। कसं विश्लेषण कराल या सगळ्याचं? अजित, राजकारणामध्ये कधी कधी शब्द कमी अपुरे असतात आणि देहबोली सगळ्यात जास्त सांगते। इथे हेच घडलेलं आहे। गेल्या काही वर्षांमध्ये मनसे आणि शिवसेना हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून कायम ओळखले जातात। यापूर्वी मनसेचे खूप इंजिन चाललं होतं, आता धनुष्यबाण खूप चालतंय, सुगीचे दिवस धनुष्यबाणांचे आहेत। दरम्यानच अशा स्वरूपाचा काही प्रस्ताव समोर येतो तर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय असेल असं सगळ्यांकडे लक्ष होतं आणि त्याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कमी शब्दामध्ये मार्मिक असं म्हणावं लागेल प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांच्या प्रतिक्रियेतूनच सर्व काही बोललं गेलेलं आहे। नक्की त्यांना काय म्हणायचं आहे ते अजित। आणि यावेळेला एक हिंदीतला एक वाक्प्रचार आठवतोय सागर, तो म्हणजे वक्त बडी चीज है। एकेकाळी इंजिन सुसाट सुटलं होतं आणि त्याची चिंता सेनेच्या वर्तुळामध्ये होती, धनुष्यबाणाला त्याची चर्चा होती। मात्र आज थेट हात जोडले आणि जय महाराष्ट्र केलाय उद्धव ठाकरेंनी। धन्यवाद या सविस्तर चर्चेकरता। नेहमी स्वबळाची भाषा करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचे संकेत दिलेत। युतीचा प्रस्ताव आला तर नक्की विचार करू असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। त्यांनी झी 24 तासशी अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान हे वक्तव्य केले। मात्र ते स्वतः कोणासोबत युती करण्यास इच्छुक आहेत हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं। महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंसमोर कोणता पक्ष युतीचा प्रस्ताव ठेवतो याकडे आता लक्ष लागलं। विधानसभेच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी मनसे शिवसेनेत बोलणी फिसकटली होती, त्यामुळे आता शिवसेना युतीचा प्रस्ताव ठेवणार की भाजप राज ठाकरेंना जवळ करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे। राज ठाकरेंच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या आतापर्यंतच्या ज्या भूमिका आहेत त्यांच्यावरती आपण एक नजर टाकू। पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत राज ठाकरेंनी एकला चलो रेचा नारा दिला।
विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती तुटल्यानंतर सेनेशी युती बाबतीत त्यांनी बोलणी सुरू केली। शिवसेनेनं अचानक प्रतिसाद थांबवल्यानं मनसे स्वतंत्र लढली। काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी अचानक मातोश्री वारी केली, मात्र त्याचा तपशील गुलदस्त्यात असा। राज ठाकरे यांच्या वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत 3 गोपनीय बैठका झाल्या। सेना भाजपाचा तिढा न सुटल्यास मनसेचा पर्याय किंवा दबाव म्हणून वापर केला जाऊ शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।